या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। अनेक तक्रारी असताना सुद्धा पुन्हा गुजरात इन्फोटेक कंपनीला जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्र चालवण्यास देण्याचा घाट जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे। यापूर्वी जिल्ह्याच्या सेतू सुविधा केंद्र चालवत असताना अनेक तक्रारी असताना सुद्धा गुजरात इन्फोटेक कंपनीला पुन्हा नव्याने सेतू चालवण्याचं टेंडर देण्याचा घाट प्रशासनाकडून का घातला जातो याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। अनेक तक्रारी असणाऱ्या गुजरात इन्फोटेक कंपनीला सेतू टेंडर देण्यात येऊ नये अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात असताना देखील सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून गुजराती कंपनीला पुन्हा जिल्ह्यात सेतू सुविधा केंद्र देण्याचा घाट घातला जातोय अशी माहिती सध्या समोर येते। गुजरात इन्फोटेक कंपनीऐवजी दुसऱ्या एका नव्या आणि नियमात राहून काम करणाऱ्या कंपनीला हे सेतू केंद्र देण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे। गुजरात इन्फोटेक कंपनी कशा पद्धतीने बेकायदा काम करते, नागरिकांची कशी लूट होते याबाबत काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केलेली असताना सोलापूर जिल्ह्यात या कंपनीला सर्व ठिकाणी सेतू केंद्र चालवण्यास मिळत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।